चला गेम ऑन करायचा आहे वेळेच्या. हॅलो. चला मॅचला सुरुवात होताना अगदी पाहायला मिळेल आपल्याला साई शोधा ससूनगर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स कामन. पहिला बॉल आपण पाहिला. ओपनिंग जे खेळाडू तिथे आपण नजर टाकली आहे तर मिस्टर लोकेश आणि जितेन ही जोडी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर राकेश गोवारी नावाचा गोलंदाज आपण पाहिलाय. 3 ओव्हरचा मॅच असेल. 3 ओव्हर मध्ये किती धावा येतात. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 50 आल्या होत्या. बघा बॅटचा स्पीड किती भन्नाट आहे. जबरदस्त आपण पाहिला. फटका आपल्याला पाहायला मिळाला होता पण तो तितका प्रॉपर टायमिंग मात्र झाला नाही. लोकेश भोईर
हो चेक. किती बॉल झाला? 4 चेंडू झाले ते या ओव्हर मध्ये. बघा वारंवार थोडासा प्रॉब्लेम येत आहे. इलेक्ट्रिसिटी लगेच पॉवर कमी होते त्यामुळेच थोडंसं पण पाहतोय की व्यत्यय येते कॉमेंट्री मध्ये. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. धीमा टाकला होता या वेळेला अरविंद यांचा चेंडू आपण पाहिला. धाव मात्र मिळाली. संघाची टोटल अगदी बघितली आहे पण तर पोहोचली गेली आहे 20च्या घरामध्ये. लोकेशची विकेट होती ना ती लवकर मिळाली आणि त्याचमुळे आपण काय पाहिलं तर पहिलं हेच की लोकेशच्या विकेट नंतर या संघाला चालवणार कोणी नाहीये असं चित्र पाहायला मिळालंय. जितेनने एक षटकार जरूर लगावला परंतु त्यानंतर ते स्ट्रगल करताना पाहायला मिळत. अमृत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल खेळलेत परंतु धाव त्यांच्या बॅटमध्ये देखील आलेले नाहीये. धावा येतील का शेवटच्या बॉलवर? धीमा टाकला या वेळेला चेंज ऑफ द पेस केलाय. गतीमध्ये परिवर्तन मिश्रण डॉट चेंडू पाहायला मिळाला. इनिंगचे होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर बॅटिंग करत असताना धावा 21 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी असेल. टॉसची वेळ झाली आहे. सन्माननीय लाखेजी गोवारी साहेब येथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. लाखेजी गोवारी साहेब इथे उपस्थित आहेत. आई कंस्ट्रक्शन चे मालक. टॉस टॉस कोणी जिंकलाय? डिसिजन पेंडिंग मध्ये आहे का? डिसिजन पेंडिंग मध्ये ठेवलाय. हा मला वाटतं की जर्मन पायगाव संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील शिल्लक आहे. तो विजयजी भोय यांना विनंती करते की आपण या तो आपण स्वीकारा. फिल्डिंग बघा युनिटी स्पोर्ट्स चिंचोली टीमला बॅटिंग करायची आहे. मला वाटतं की राकेश आहेत त्यांना काय पाहिजे आता? नक्कीच त्यांना बॅटिंग हवी होती मला तरी वाटतंय. कारण की फर्स्ट बॅटिंग करताना भरपूर मी संघांना पाहिलेत की बिंदास खेळतात चांगलं खेळतात आणि मग माइंड फ्री माइंड क्रिकेट सध्या तरी आता कशा प्रकारचं. चला फील्ड सेटअप करा आणि गावठी कॉमन टीमला विनंती असेल की आपले जे 2 खेळाडू असतील ना प्रारंभिक ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. युनिटी चषक आपण पाहिलं. युनिटी स्पोर्ट्सचा लोहरपाडा आयोजित गावदेवी चषक पाहिलं 2025 या स्पर्धेचा फायनलचा अंतिमचा दिवस पाहतोय आपण. आज आपण बघितलं रविवारचा दिवस थोडा टेक्निकल इश्यू होतो आणि टेक्निकल इश्यू म्हणजेच काय तर जवळ टेक्निकल इश्यू थोडासा पण बघितलं की तांत्रिक बिघाड थोडासा येतोय इलेक्ट्रिसिटी मध्ये. त्यामुळे थोडंसं मध्यंतरी आपण बघितलं सुरुवातपासून आतापर्यंत वेळ समालोचनामध्ये आपण बघितलं थोडासा व्यत्यय आलाय परंतु आता थोडासा सुरळीत आणि नीट हे समालोचन आता मात्र चालू राहील. आणि उर्वरित आपण बघितलं की समालोचनाची धुरा मात्र आता सांभाळण्यासाठी येतील आमच्या सोबतीने आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोय. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. सचिन आणि त्याला 7 सचिन आणि त्याच्या सोबतीने आतिश. 21 धावा सरासरी 7 प्रति ओव्हर मध्ये. सचिन याला बघितलं पण तर एक चांगला खेळाडू माहिर आहे. शॉट सिलेक्शन त्याचं योग्य रीते
अगदी आपण बघितलं सचिन कवळेला जर आपण बघितलं ना तर टेम्परामेंट क्लासिकल खेळाडू आहे. वरती लहान आहे आणि किती महान आहे. कारण की गॅप त्यांच्या पाठमधून आपण बघितलं तर भरपूर शोधण्यासाठी माहीर आहेत. आणि मॅन्डेटरी पावल्याच्या षटकामध्ये ना तर भरपूर चांगलं क्वालिटी क्रिकेट हे दर्शवताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू लोकेशांचा सचिनसाठी. शॉर्टम बॉल पहिला चेंडू पाहिला आपण खेळला जातोय डीप मध्ये कॉर्नर क्षेत्रामध्ये. बनसेस चेंडूला फील्ड करत होते 2 धावा. पहिल्या बॉलवर 2. 21 लक्ष सरासरी 7 प्रति ओव्हर. 7 अगदी आपण बघितलं तर ही सरासरी जोडण्यासाठी ना तर तितकी जास्त मेहनत करावी लागणार नाहीये. परंतु गोलंदाजांना तितकी मेहनत करावी लागेल वाचवण्यासाठी. हलक्यात आणि सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला ढकलले पॉइंट क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. माहिती आहे इथे की आपल्याला रिस्क घ्यायचं नाही. सिंगल डबल कन्वर्ट केलं तर आरामात आपण सामना जिंकू शकतोय. परंतु आता लेफ्ट हँडेड बॅटर त्याला आपण पाहतो स्ट्राईक एंडकडे अतिश. याला आज काहीतरी ओपनिंगचा क्रम दिला गेलाय आणि ओपनिंगचा क्रम दिल्यानंतर फायदा कशा प्रकारे विथ द बॅट करून देईल आपल्या संघाला, कशा प्रकारे या मॅन्डेटरी पावल्याच्या षटकामध्ये ना सुरुवात करून देईल. पुढील चेंडू पाहते आपण अतिशसाठी. लोकेश रेडी बॉलिंग ट्रॅकवर. एक मान चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट गती आहे चांगल्या खेळाडू. अगदी आपण बघितलं तर मग सिंगल तिथे मिळते. धीमा स्लोअर 1 टाकला गेलाय. मध्यम गतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन अजून आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग धाव फलक आहे 4च्या घरामध्ये. 21 लक्ष आहे. पहिलं षटक आपण पाहिलं ना तर किफायती राहिलं तर थोडासा मग अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय आणि ते करावंच लागेल लोकेशांना. लेगवरचा चेंडू पाहिला आपण व्यवस्थित त्या बॅट मध्ये घेतलाय परंतु चेंडू चालला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. 2 धावा तिकडे मिळतील. 6च्या घरामध्ये धाव फलक पोहोचताना पाहायला मिळत आहे. बघा इथे तुम्हाला सामन्यामध्ये जर जान फुकायची असेल ना जोगायची असेल तर विकेट शोधावी लागतील आणि विकेट टेकिंग गोलंदाजी ही लोकेश मोरे यांना करावी लागेल. पुन्हा एकदा धीमा टाकला. या वेळेला गॅप शोधला जातोय. अगदी व्यवस्थित बॅट मध्ये चेंडूला घेतलाय. चेंडूला फाटवलाय डीप बॅकवर्ड 12 लग सीमा रेषा पार. सचिनच्या बॅट मधून देखना शॉट पाहायला मिळतोय. हा चौकार 4. बघा पहिल्या षटकानंतर धाव फलकावर 10 आल्या. 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 12 मध्ये 11. या वेळेला आपण पाहिला फटका समोरच्या दिशेने खेचलाय. फिल्डर थोडेसे लांब राहिले गेलेत.
रन्स मिळतील तिकडे 2 आले. सध्या तरी आपण बघितलं ना की काय झालंय की जवळजवळ खामोश शांत क्रिकेट खेळलं जात आहे. कोणत्या प्रकारचं आपण बघितलं तर रिस्क घेतली जात नाहीये. 21 धावांचं लक्ष आहे आणि ते 21 धावांचं लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत प्रवास झालेला आहे म्हणजेच 12 पर्यंतचा. 1.1 चेंडूचा खेळ मात्र इथे झालेला आहे. 9 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. समीकरण आहे. अमृत यांना विकेट टेकर बनावं लागेल. यावेळेला फटका हवेत पाहायला मिळतोय. विकेटची दरकार. ओ मात्र विकेट नाही मिळणार. कॅच झालाय ड्रॉप. पकडा झेल जिंका खेळ मात्र सोडणार झेल तर तुम्ही हरणार हा क्रिकेटचा खेळ असं म्हणतायत. आणि या वेळेला झेल सोडला जीवनदान मिळालं. धावा पुन्हा मिळतील. अतिशला 2. संघाचे टोटल वाढलंय 14. 7 धावा हव्या असतील इथून जिंकण्यासाठी. धीमा टाकला गेला होता. थोडस आपण बघितलं तर दिशा खरं पाहायला मिळेल. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते अमृत यांच्या माध्यमातून. दिशाहीन म्हणजेच काय एक्स्ट्रा 15च्या घरामध्ये धावपळ पोहोचला गेले. 6 धाव्यांची गरज असेल. या षटकन पाहिले तर 3. नो बॉल आहे. पंचांनी आपण बघितलं निरीक्षण केलं आणि चेंज केलं डिसिजन की सांगितलं की नो आहे म्हणजेच काय तर आता रिव्ह्यूची डिमांड करतायत. चला परत बघूया की नक्कीच घाललंय काय. बघा बघितलं गेलंय निरीक्षण केलं गेलंय आणि सांगितलंय की इट्स नो बॉल. नो चेंडूचा इशारा. चा चेंडू खेळण्याची संधी आणि मात्र तसं काही होणार नाहीये. 2 धावा ते मिळाल्या. 4 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील आणखीन. अतिश हलक्या हाताने आपण पाहिलं तर चेंडूला खेळला जात आहे. 1 18च्या घरामध्ये धावफलक. 3 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू एकूण पाहिले आपण तर 4 म्हणजे 2 चेंडू असतील म्हणजे जवळजवळ किती तर 8 चेंडू आणि 3 धावा. याच बॉलवर मात्र मॅच फिनिश केला जाईल का. सचिनची तर काबिलियत आहे. सचिन ते कार्य करू शकतोय कारण की त्यांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारे एक चौकार देखील लगावला होता. हा परंतु टाकलेला हा खोल मध्ये चेंडू होता. अपील केली होती. रेषेमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन मिस केली गेली. 1 रन्स मात्र लेगबायच्या स्वरूपात मिळेल. लेगबायने आकडा वाढेल फलकाचा. धाव फलक पोहोचला गेला 19च्या घरामध्ये. 2 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. 7 मध्ये 2. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. सुंदर मात्र आपण पाहायला मिळेल. षटकार विजय स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. सामना मात्र फिनिश झालाय. सामना जिंकला गेलाय. गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये नेले साई श्रद्धा ससूनगर या संघाला. आभार व्यक्त करेन ससूनगर संघाचे. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे वळतोय.